नमस्कार. खूप दिवसांनी भेटतोय ना. नवरात्रीत आपण उपवासाच्या रेसिपी केल्या, पण आता उपवासा व्यतिरिक्तच्या रेसिपी करणार आहोत आणि रेग्युलर भेटूया आता. चला तर मग आजची रेसिपी बघू. वाटाण्याचा सीझन आहे, म्हणून वाटाण्याची एक मस्त सोपी रेसिपी बघू. ताटात साईडला लावायला वाटाण्याची चटणी. याला लागणारे आपल्याला वाटाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि फोडणीला मोहरी आणि तेल. मिरची थोडीशी भाजून घेऊ, म्हणजे त्याची टेस्ट एनहान्स होते आणि कच्चेपणा पण लागणार नाही त्याचा. 2 थेंब तेल घातलंय मी त्यात, म्हणजे मिरची पटकन भाजते. थोडीशी भाजली की लगेच त्यात वाटाणे घालणार आहोत. आपले वाटाणे छान भाजले गेले आहेत आणि आपण त्यांना ग्राइंड करून घेऊ आता. यात घालू कोथिंबीर, लसूण आणि मीठ आणि हे सगळं मस्त बारीक करून घेऊ. आपली चटणी छान वाटली गेली आहे. तवा तापलेलाच होता, त्यावरच आपण फोडणी करू. थोडंसं तेल आणि मोहरी. जिरे अजिबात घालायचे नाही, त्याची चव बदलते. फोडणीला घालूया मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग यात घालायची चटणी. बघा त्याची मस्त तडतड तुटते आणि त्यात घालूया. आपण गॅस बंद करून टाकू, कारण आपण भाजून घेतलेले होते वाटाणे, त्यामुळे ती शिजण्याची गरज नाहीये. आणि बघा कसं मस्त सुगंध येतोय आणि आपली चटणी तयार आहे. ताटात साईडला लावायला मस्त आहे ना, एकदम खमंग. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी विदिशाज क्रिएशनला लाईक करा, सबस्क्राईब करा.